मुलुंड येथे मेट्रोच्या बांधकामादरम्यान झालेल्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार मिहिर कोटेचा यांनी MMRDA आणि पालिका अधिकाऱ्यांसह मेट्रो प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी काही ठिकाणी कामाचा दर्जा निकृष्ट दिसत असल्याचे सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच थर्ड पार्टी ऑडिट करून संपूर्ण अहवाल सादर करावा आणि मेट्रो प्रशासनाकडून लिखित स्पष्टीकरण देण्यात यावे अशी ठाम मागणी केली. दरम्यान MMRDA आणि पालिका अधिकाऱ्यांनी कामाची तपासणी सुरू असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन केले. अपघातानंतर सुरक्षिततेचा मुद्दा आता अधिक गंभीर बनला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण पुन्हा या क्षेत्राची पाहणी कशासाठी करतात, त्या पाहणीत काय आढळलं? हे बघा, शनिवारची दुर्दैवी घटनेनंतर लोकांमध्ये, मुलुंडकरांमध्ये भीतीचा एक मोठा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर बरेच असे स्पॉट्स आहेत जिकडे त्रुट्या आहेत. लोक ते फोटो काढून, व्हिडिओ काढून आम्हाला पाठवतायत, जाब विचारतायत. त्याचबरोबर या परिसरात राहणारे जे घरं आहेत ते स्वतःच्या घराच्या बाल्कनीमधनं वरचे दृश्याचे फोटो काढून कशा प्रकारे त्रुट्या आहे, अलाइनमेंट चुकतोय, हे सर्व आम्हाला निदर्शनं आणून देत आहेत. लक्षात आला, एकंदरीत 500 लोक सेम फोटो पाठवत आहेत. याचा अर्थ एकच आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून मी MMRDAचे चीफ इंजिनियर खरात साहेब, आमचे टी वॉर्डचे अधिकारी योगिताताई कोळे, आमचे दोन्ही नगरसेवक यांना घेऊन जॉईंट व्हिजिटसाठी आज निघालोय की या सर्व त्रुट्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतोय आणि त्यांनी लवकरात लवकर MMRDA कडनं पूर्ण त्याची ॲडवायझरी काढावी, स्पष्टीकरण पत्र काढावं. त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व सेफ आहे. मी त्यांना सांगितलं की आम्ही ग्राह्य धरतो की तुम्ही म्हणतात हे सेफ आहे, पण आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे, टेक्निकल ॲडवायझरी पाहिजे. आणि जे बारीक बारीक त्रुट्या आज निदर्शनात आली आहे ते मुळात झालीच कशी, कारण हे सर्व कास्ट होऊन 6 महिने 8 महिने झाले, तर 6 8 महिने यांचे थर्ड पार्टी ऑडिटर, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, कन्सल्टंट हे सर्व काय करत होते, यांच्या निदर्शनात का नाही आलं? आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिलंय की सखोल चौकशी होणार. कालच त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो कन्सल्टंट होता DB कंपनी म्हणून, त्याला टर्मिनेट करण्यात आलंय, त्याचा कंत्राट रद्द करण्यात आलंय. आणि माझा मुळात प्रश्न आताही परत तोच आहे की या सर्व बाबी जे आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिली आहे त्याची थर्ड पार्टी ऑडिट, क्वालिटी कंट्रोलकडनं सर्व सेफ्टी मेजर्सची ऑडिट करून तुम्ही एक टेक्निकल ॲडवायझरी काढा ज्याच्यात हे सर्व लोकेशन्स मॅप्ड असणार. मग लोकांना विश्वास पटेल की MMRDA आता दक्षता घेतोय.